प्रॉब्लेम नंबर 10, कंपनीचं नाव आहे गणेश प्रायव्हेट एलटीडी। चला जाऊया टॅली सॉफ्टवेअरमध्ये आणि घेऊया कंपनीचं नाव टाकायचं आहे गणेश पीव्हीटी एलटीडीज आणि इथं महाराष्ट्र घ्यायचं आहे तुम्हाला आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे। ठीक आहे, जीएसटी वगैरे ॲप्लिकेबल करू शकता। पण आता पहा कंपनी बनवली आपण आणि इन्व्हेस्टमेंट करायचं आहे। गणेश अँड रमेश स्टार्टेड बिझनेस विथ टोटल इन्व्हेस्टमेंट 4 लाख आणि गणेशची इन्व्हेस्टमेंट आहे 2 लाख आणि रमेशची इन्व्हेस्टमेंट आहे 2 लाख। यांच्या एंट्री आपण F6 मध्ये म्हणजेच रिसिप्टमध्ये आपण करणार आहोत, तीच एंट्री पाहूया। इथं जायचं आपल्याला वाउचर्समध्ये आणि इथं पहिले रिसिप्टमध्ये जायचं आणि डायरेक्टली एंट्री करायचं आहे। कीबोर्डवर Alt C प्रेस करतोय पहा इथे आणि डायरेक्टली पहिली एंट्री करतोय मिस्टर गणेश आणि अंडर द कॅपिटल अकाउंट मिस्टर गणेश किती 2 लाख आणि मिस्टर रमेशनं 2 लाख केलेले आहे। सी एंटर करतोय म्हणजेच इथं क्रेडिट येईल पहा आणि याच्यामध्ये Alt C करून दुसरा पण लेजर बनवायचा, कारण की लेजर बनलेला नाही आहे आपल्या इकडं। कीबोर्डवर Alt C टाकतोय मिस्टर रमेश आणि यांनी सुद्धा कॅपिटलमध्ये 2 लाख असे 4 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे आणि कॅशच्या स्वरूपात बिझनेसमध्ये आलेले आहे। आता याच्यामध्ये दुसरी एंट्री आहे, याच्यामध्ये कुठली एंट्री आहे सांगा? परचेस कम्प्युटर किती 10,000चे कम्प्युटर विकत घेतलाय, एकच कम्प्युटर आहे हा आणि हा ऑफिस यूजसाठी यूज केलाय, म्हणजेच हा फिक्स ॲसेट आहे, ऑफिस यूजसाठी घेतलेला आहे। तर चला पाहूया इथं ही एंट्री पेमेंटमध्ये जाईल तुमची आणि कीबोर्डवर Alt C करा आणि घ्या कम्प्युटर अकाउंट आणि अंडर द फिक्स ॲसेट घ्यायचं आहे तुम्हाला आणि इथं त्याची अमाऊंट टाकायची आहे आणि कॅशमध्ये इथं पेड करायची आहे, पेमेंटमध्ये ती एंट्री होईल। त्याला सुद्धा नॅरेशन तुम्ही देऊ शकता, एंटर आणि सेव्ह। नंतर नेक्स्ट एंट्री आहे परचेस 10 मोबाईल आणि 10 मोबाईल्स विकत घेतोय आपण। मोबाईल कितीला आहेत? मोबाईल्स 10,000ला एक मोबाईल आहे आणि कुणाकडनं घेतोय? मोहनकडनं। आणि इथं काय करतोय? मोबाईल्स कुठल्या कंपनीचे आहे हे नाही दिलेले आहेत, पण मोबाईल्स दिलेले आहेत मोहनचे आणि त्याची कॅश सुद्धा आपण डायरेक्ट पेड करतोय। आता मोहनचं नाव सुद्धा आलं पाहिजे ते इथं, मग कसं आलं पाहिजे हेच पाहूया। 3 नंबरची एंट्री कशी करायची ते सांगूया आपण। ही एंट्री कशामध्ये जाईल तुमची? परचेसमध्ये जाईल म्हणजेच F9 मध्ये आणि इथं लेजर बनेल त्या सप्लायरचं। तर इथं कीबोर्डवर Alt C करायचं आणि मोहन अँड को आणि अंडर ग्रुप घ्यायचं सन्ड्री क्रेडिटर, याला सप्लायर म्हणायचं आपण आणि इथं अमाऊंट टाकायची आपण। तर अमाऊंटच्या आधी इथं परचेस दिलेला आहे पहा, परचेसचं सुद्धा लेजर ऑलरेडी इथं बनलेलं असेल तर घ्यायचं, पण नसेल तर इथं बनवायचं आहे आणि नाव येईल इथं काय? परचेस अकाउंट, अंडर द परचेस अकाउंट घ्यायचं इथं। पण याला जीएसटी ॲप्लिकेबल असल्यामुळं जीएसटी यस करायचं आहे। तुम्ही जर ऑलरेडी कुठल्या कंपनीमध्ये काम करत असाल तर जीएसटी ऑलरेडी बनलेला असतं, पण तुमच्याजवळ इथं जीएसटी इथं प्रॅक्टिससाठी आपण जीएसटी इथं वारंवार इथं यस करत असतो जे काही लेजर बनवत असतो तिथं। पण तुमचं परचेस वर्जन किंवा कंपनीचं वर्जन असेल तर इथं ऑटोमॅटिकली परचेसचं लेजर बनलेलं असेल, किती % टॅक्स लागणार आहे ते। कीबोर्डवर Alt C करायचं आणि डायरेक्टली टाकायचं इथं काय आहे? प्रोडक्टचं नाव आहे मोबाईल्स आणि अंडर ग्रुप तुम्ही त्याचं लेजरचं अंडर नाही आहे, हे काय स्टॉक, कशाच्या स्टॉकच्या अंडर ग्रुपमध्ये येईल तर हे येईल इलेक्ट्रॉनिक्स आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे आणि इथं नॉचेस घ्यायचे आहेत तुम्हाला आणि नॉचेस घेतल्याच्या नंतर इथं क्वांटिटी येईल तुम्हाला 10 आणि 10,000चा एक मोबाईल प्रत्येकी, म्हणजेच किती 1 लाखाचा माल आहे आणि याच्यामध्ये सुद्धा CGST SGST आपल्याला लागलेला आहे। कीबोर्डवर नाव टाकायचं इनपुट CGST कॅपिटलमध्ये CGST इनपुट आणि अंडर द ड्युटीज अँड टॅक्सेस घ्यायचं आहे तुम्हाला। GST मध्ये CGSTचं सेंटर आणि 9% टॅक्स। नंतर घ्यायचं आहे SGST इनपुट म्हणजेच माल विकत घेते वेळेस लागलेला टॅक्स, म्हणजेच काय इनपुट टॅक्स आणि GST घ्यायचं आहे इथं आणि SGSTचं फुल फॉर्म आहे स्टेट टॅक्स आणि इथं एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे या पद्धतीनं आणि एंटर करून तुम्हाला काय करायचं इथं ई-वे बिल नो आणि सेव्ह। अशी एंट्री झालेली आहे आपली। पण या एंट्रीमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही पेड कॅश लगेच पेड करा असं सांगितलेलं आहे, म्हणजेच माल विकतही घ्या आणि लगेच कॅश पेड करा। खालच्या एंट्रीमध्ये नाही पण वरच्या एंट्रीमध्ये दिलेलंच आहे,
मग हे जे नाव आहे आपण F5 मध्ये घ्यायचं आणि त्याचं नाव सर्च करायचं, मोहन अँड को, आणि याचं नाव किती अगेन्स्ट रेफरन्स येतो पहा, ऑटोमॅटिकली येतो अगेन्स्ट रेफरन्स. म्हणजेच या 1,18,000च्या बिलावर अगेन्स्ट रेफरन्स आलेला आहे आणि त्याच्यावर एंड लिस्ट करून तुम्हाला कॅशमध्ये ती अमाऊंट पेड करायची आहे. नॅरेशन तुम्ही देऊ शकता, एंटर करून सेव्ह. नेक्स्ट एंट्री आहे आपल्याजवळ किती, परचेस साऊंड सिस्टम. पण या कंपनीला पैसे दिलेले नाही आहे लगेच, तर या कंपनीचं उधारीवर ट्रान्झॅक्शन इथं झालेलं आहे आणि तेच करूया आपण टॅली सॉफ्टवेअरमध्ये. परत परचेसमध्ये जायचं आहे आपल्याला आणि काय घ्यायचं आहे इथं, तो नाव घ्यायचा आहे. कीबोर्डवर Alt+C करायचं आहे, सोनी कंपनी, अंडर काय घ्यायचं आहे इथं, सन्ड्री क्रेडिटरच घ्यायचं आहे तुम्हाला, आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे इथं. आणि इथं परचेसचं लेजर ऑलरेडी बनलेलं आहे आणि इथं मोबाईल न घेता एक लेजर क्रिएट करायचं आहे आपल्याला, आणि त्या साऊंड सिस्टम्स असं त्या लेजरचं नाव आहे, इलेक्ट्रॉनिक्स, आणि नॉचेसमध्ये घेऊन तुम्हाला तेवढीच क्वांटिटी घ्यायची आहे, 10 आणि 5,000. आता इथं सुद्धा CGST लावायची आहे तुम्हाला आणि SGST सुद्धा तिथेच लावायची आहे. कंट्रोल A जर केलं तर डायरेक्टली सेव्ह होईल. दुसरी एंट्री पाहायची, नंतर लगेच सोल्ड केलेला आहे. काय केलेलं आहे, 12,000ला एक मोबाईल, म्हणजे 10,000ची आपली खरेदी आहे वरी, कितीची, 10ची, आणि आपण सेल करते वेळेस तोच मोबाईल 10ला विकतोय, 2,000चा प्रॉफिट रेशो आहे आपला. तर चला आपण काय करूया, याच्यामध्ये हीच एंट्री आपण सोल्डमध्ये करूया. तर F8 किंवा तुम्हाला सेल्सवर क्लिक करायचं आहे आणि डायरेक्टली नाव घ्यायचं आहे त्या पार्टीचं. जसं की आपण इथं संतोष अँड को असं घेतलं आहे. अंडर द सन्ड्री डेटर्स घ्यायचं आहे, कारण की हा आपला कस्टमर आहे. आणि इथं आल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण डिटेल्स सेव्ह केल्याच्या नंतर एक लेजर बनवायचा आहे, सेल्स अकाउंट, अंडर द सेल्स अकाउंट घ्यायचं इथं. पण एक लक्षात ठेवा, इथं GST ॲड केलेलीच नाही आहे. परत मी इथं जातोय आणि कंट्रोल एंटर करतोय ऑलरेडी जर बनलेला असेल तर, आणि याच्यामध्ये चेक करतोय GST ॲप्लिकेबल आहे आणि इथं अल्टर GST यस करतोय याच्यामध्ये, आणि GST सेल्स टॅक्सेबल घेतोय, जसं परचेस टॅक्सेबल घेतलं होतं, आणि 18% इंटिग्रेटेड टॅक्स घेतोय, म्हणजेच त्याच्यामध्ये CGST SGST डिवाइड होईल. आणि तोच प्रोडक्ट इथं क्रिएट करायचं नाही आहे, स्पेस प्रेस करायचं आहे, फक्त स्पेस दाबल्याच्या नंतर इथं स्टॉक दिसेल. मोबाईल आपल्याला 10चे 10 विकलेले आहे, पण यावेळेस 12ला विकलेले आहे. आता इथं CGST SGST आउटपुटचं लेजर बनवायचं, Alt+C CGST आउटपुट आहे का, आणि ड्युटीज अँड टॅक्सेस, आणि GST घ्यायचं इथं, आणि CGSTचं सेंट्रल टॅक्स आणि 9% आउटपुट घ्यायचं इथं. ठीक आहे. नंतर घ्यायचं इथं SGST आउटपुट, अंडर काय घ्यायचं इथं, ड्युटीज अँड टॅक्सेस, आणि SGSTचं फुल फॉर्म काय आहे, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे फुल फॉर्म आहे त्याचं, म्हणून स्टेट घ्यायचं इथं, 9% घ्यायचं. आणि पहा याच्यामध्ये SGST आउटपुट आणि SGST इनपुट लावायचं आहे, पहा नाही का. एंटर करून सेव्ह करायचं आहे. नंतर घेतलंय आपण दुसरी एंट्री, पण त्याच एंट्रीमध्ये पैसे रिसीव सुद्धा केलेले आहेत आपल्याला. चला रिसीव सुद्धा करूया आपण. कशामध्ये जायचं इथं, F6 मध्ये जायचं आणि त्याचं नाव घ्यायचं आहे संतोषचं, संतोष अँड कोचं, आणि तेच पैसे आपल्याला काय करायचे इथं रिसीव करायचे आहेत. आणि कॅशमध्ये ऑल कॅश रिसीव करायचे, पहा त्याचं करंट बॅलन्स 0 दाखवेल, आणि कॅशमध्ये ही अमाऊंट रिसीव करायची आहे. नंतर दुसरी एंट्री आहे सोल्ड 10 साऊंड सिस्टम्स, आणि कितीमध्ये आहे, 6,000मध्ये, आणि सुनीलला सेल केलेले आहे उधारीवर. तर चला आपण जाऊया कशामध्ये, F8 मध्ये सेल्समध्ये, आणि Alt+C करून काय करायचं इथं, सुनील अँड को, अंडर द काय घ्यायचं, सन्ड्री डेटर, आणि याच्यामध्ये एंटर केल्याच्या नंतर आपल्याला काय घ्यायचं इथं, एक लेजर बनवायचं आहे सेलचं, जे ऑलरेडी बनलेलंच आहे, आणि प्रोडक्ट कुठला घ्यायचा, साऊंड सिस्टम 10 क्वांटिटीमध्ये, आणि प्राइस आहे त्याची किती, 6,000. 5ची खरेदी 6नी विकलोय आपण. आणि इथं CGST पण कुठला, आउटपुटवाला घ्यायचा आहे, आणि SGST सुद्धा आउटपुटवालाच घ्यायचा आहे. कीबोर्डवर एंटर करून सेव्ह करू शकता किंवा कंट्रोल A. सोल्ड कम्प्युटर फॉर ऑफिस यूज विच वॉज यूज इन बिझनेस पर्पज, म्हणजे बिझनेससाठीच यूज केलेला हा जो कम्प्युटर आहे तोच आपल्याला काही काळांतराने आपल्याला तो जर विकायचा असेल
तर त्याची 10ला 10,000 ही प्राईस नाही येणार आपली, जशी की परचेस प्राईस 10,000 आहे. तर त्याला आपण कमीमध्ये देणार आहोत, कारण की सेकंड हँड गोष्ट ही कशी विकली जाते, कमी प्राईजमध्ये विकली जाते. तर आता विकायची आपल्याला 8,000. तर हा एंट्री कशात घ्यायची, इथं रिसिप्टमध्ये जायचा, इथं F6 मध्ये जायचं आहे रिसिप्टमध्ये. आणि कम्प्युटरचं ऑलरेडी लेजर बनलेलंच आहे आणि त्याची करंट बॅलन्स इथं कितीची आहे, 10,000. म्हणजे विकत घेते वेळेस 10,000 आहे घेतलं होतं, पण आता 8,000 विकायचं आहे. आणि कॅशमध्ये, कॅश तर तुमच्याजवळ आली 8,000 रुपये, पण इथं कम्प्युटरमध्ये 2,000 अजूनही बॅलन्स दाखवते. कम्प्युटर तर विकले तरी पण 2,000 यासाठी दाखवते, कारण की याचा यूज केलेला आहे कम्प्युटरचा तुम्ही. तर त्याच्यावर डेप्रिशिएशन अप्लाय होतो. मग डेप्रिशिएशन अप्लाय करण्यासाठी याला डेप्रिशिएशनचं लेजर बनवावं लागेल आपल्याला. आणि ही एंट्री F6 मध्ये तर पहिली केली, पण F7 मध्ये आता करावी लागेल आपल्याला. तर जायचं इथं आणि एक लेजर बनवायचा कीबोर्डवर, पण कशावर बनवायचा, F7 मध्येच काय, जर्नल एंट्रीमध्ये बनवायचा. आणि कीबोर्डवर Alt+C करायचं. आणि इथं काय करायचं माहिती आहे का, डेप्रिशिएशन अकाउंट अंडर कशामध्ये घ्यायचं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये याला घ्यायचं आणि 2,000चं डेप्रिशिएशन घ्यायचं कम्प्युटरचं. कम्प्युटरचं. तर आता कम्प्युटरची व्हॅल्यू ही 0 दाखवली जाईल इथं आणि सेव्ह करायचं. नाहीतर बॅलन्स शीटमध्ये 2,000 ही व्हॅल्यू कंटिन्यू राहते, त्यामुळं डेप्रिशिएशन हे दाखवायचंच आहे तुम्हाला. पेड इलेक्ट्रिसिटी चार्जेस कितीचे, 1,000चे इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपण पेमेंटमध्ये घेणार आहोत. तर जायचं इथं पेमेंटमध्ये आणि घ्यायचं इथं इलेक्ट्रिसिटी चार्जेस. पेड इलेक्ट्रिसिटी चार्जेस, इलेक्ट्रिसिटी अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचे आणि अमाऊंट टाकायची आहे त्याची 1,000ची आणि कॅशमध्ये तुम्हाला हे पेड करायचे आहे. नंतर दुसरी एंट्री आहे पेड मेडिकल एक्सपेन्सेस आणि 500 रुपयाचे. मेडिकल एक्सपेन्सेस हे ऑफिसमध्येच यूज झालेले आहेत, ओनरनं नाही केलेले आहेत, त्यामुळं हे काय इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये जातील हे सगळं. मग ही एंट्री कशी करायची आहे, पेमेंटमध्ये. तर चला पाहूया, पेमेंटमध्येच आहो आपण. कीबोर्डवर Alt+C करायचं आणि पेड मेडिकल एक्सपेन्सेस किंवा पेड मेडिकल एक्सपेन्सेस अकाउंट आणि अंडर द काय घ्यायचं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि त्याची अमाऊंट टाकायची 500 आणि ते पण कॅशमध्ये इथं पेड करून टाकायचे. नंतर एंट्री आहे डिपॉझिट इन बँक, म्हणजेच आपल्याजवळ आता बँकेचे एक पण ट्रान्झॅक्शन नव्हते, पण आता एक ट्रान्झॅक्शन करायचं आहे, बँकेमध्ये अकाउंट उघडायचं आहे आणि त्या बँकेमध्ये किती, 30,000 रुपये डिपॉझिट करायचे आहे. तर बँकेचं नाव SBI बँक आहे, तर आपल्याला तसंच बनवायचं आहे इथं. ही एंट्री कॉन्ट्रामध्ये येईल पहा. तर चला, कॉन्ट्रा एंट्रीमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं कॉन्ट्रा एंट्रीमध्ये कॅश जाईल तुमच्याकडनं 30,000 रुपये आणि तुमच्याच बँकेमध्ये जमा होईल, पण बँकचं अकाउंटच नाही इथं. तर लेजर क्रिएट करावं लागेल आपल्याला इथं, बँक ऑफ इंडिया आणि अंडर द काय घ्यायचं, बँक अकाउंट. इथं तुमच्या बँकेचं सगळं अकाउंट नंबर, IFSC कोड जसं तुम्ही टाकता, IFSC कोड टाकल्याच्या नंतर बाकीचं ऑटोमॅटिकली फिलअप होऊन जाईल. पण मी इथं अकाउंट नंबरच टाकून सेव्ह करतोय आणि एंटर करतोय. कॉन्ट्राची एंट्री झाल्याने इथं दिलेलं आहे विथड्रॉ कॅश फ्रॉम SBI बँक, म्हणजे बँकेतून पैसे सुद्धा काढलेले आहे दुसऱ्या दिवशी 5,000 आणि हे ऑफिस यूजसाठी काढलेली आहे. तर ही एंट्री सुद्धा कॉन्ट्रामध्येच येईल, कारण की आपण स्वयं खर्चासाठी न घेता आपण बँकेतून पैसे काढले ऑफिस खर्चासाठी. तर ही एंट्री कशामध्ये येईल, कॉन्ट्रामध्येच येईल. आपल्याला कॉन्ट्रामध्येच जायचं आहे, ऑलरेडी कॉन्ट्रामध्येच आहो. आणि इथं बँक ही क्रेडिट होईल आणि 5,000 इथं क्रेडिट होईल आणि आपल्या कॅशमध्ये इथं डेबिट होईल, अकाउंटच्या कॅशमध्ये इथं डेबिट होईल. एंटर सेव्ह. आणि इथं घ्यायचं विथड्रॉ कॅश फ्रॉम पर्सनल यूज. इथं ऑफिस यूज आहे, वरी खाली पर्सनल यूज आहे आणि हे कुणे घेतले, मिस्टर गणेशनं घेतले. तर इथं काय घ्यायचं, ड्रॉइंग्स घ्यायची आणि कुणाची ड्रॉइंग, मिस्टर गणेशची ड्रॉइंग्स घ्यायची. तर आपल्याला ही एंट्री कशी घ्यायची तुम्ही ते पहिले पहा. आता इथं जायचं आहे तुम्ही आणि लेजरमध्ये ही पेमेंटमध्ये जाईल, कारण की तुमची कंपनी पेड करते, अकाउंट तुमचं पेड करते. Alt+C करायचं आणि इथं घ्यायचं ड्रॉइंग्स आणि मिस्टर गणेश असं टाकायचं आहे समोर आणि एंटर करायचं. आणि काय घ्यायचं इथं, कॅपिटल अकाउंट, म्हणजेच बिझनेसच्या मालकानं बिझनेसमधून पैसे घेतलेत आणि ती अमाऊंट किती आहे सांगा, 10,000 आणि इथं कॅशमध्ये द्यायचं. पहा, 10,000 कॅशमध्येच दिली, पण बँकेमधून दिली असती तर तुम्ही काय घेतलं असतं. पहा, इथं बँकेमधून दिलेली आहे, गणेशनं बँकेमधून पैसे काढलेले आहेत हे, म्हणून इथं एंट्री काय होईल, बँकेमधून काढले म्हणून दाखवेल तो आहे का.
बँकेमधून सोय खर्चासाठी त्यानं पैसे काढलेत पहा, आहे SBI बँकेमधून. आता दुसरं रमेशनी पैसे काढलेत, पण रमेशनी पैसे कसे काढलेत? कॅशमधून घेतलेत त्याने पैसे, असे डायरेक्टली नाही घेतलेत. तर मग कॅशमधून कसे रमेशनं पैसे घेतलेत ते पण आपण दाखवणार आहोत. पण ही एंट्री कॉन्ट्रामध्ये नाही, पेमेंटमध्येच येणार आहे, कारण की पर्सनल यूजसाठी आहे. तर मग परत पेमेंटमध्ये जायचं आणि काय घ्यायचं? ड्रॉइंग्स आणि त्या गणेशचं किंवा रमेशचं नाव आणि ड्रॉइंग्समध्येच टाकायचं इथं. आणि त्याला काय करायचं? इथं ती अमाऊंट टाकायची आणि ही अमाऊंट कॅशमध्ये दिलेली आहे पहा, आहे का? म्हणजेच किती? रमेशनी 10,000 घेतले कॅशमध्ये आणि गणेशनी 10,000 घेतले बँकेमधून. तर ह्या दोन्ही एंट्र्या झालेल्या आहेत. पण लास्टची एंट्री थोडी आपल्याला इफेक्टिव्हली दिलेली आहे की इंटरेस्ट 1% इंटरेस्ट दिलेला आहे. कशावर? कॅपिटलवर. तर आपल्याला इथं काय करायचं? इंटरेस्ट ऑन कॅपिटल असं लेजर बनवायचं आहे. मग काय करायचं? इथं इंटरेस्ट ऑन कॅपिटल पेबल, म्हणजेच दिलेले नाही, देऊन ठेवलेले आहेत, देऊ केलेले आहेत. तर ही एंट्री पेड नाही केलेली आहे, पेबल म्हटलेलं आहे इथं. पेबल म्हणजेच इंटरेस्ट ऑन कॅपिटल पेबल दिलेलं आहे इथं. म्हणजेच बिझनेसच्या मालकानं पहा, बिझनेसच्या स्टार्टिंगलाच इथं काही पैसे टाकले होते आणि ते पैसे 2-2 लाख टाकले होते. जर एवढेच पैसे जर आपण बँकेतून घेतले असते तर त्यांना व्याज दिलं असतं आपल्या कंपनीनं. आपल्या पार्टनरकडनंच पैसे घेतले तर आपली कंपनी ती त्यांना व्याज देऊ करते. मोस्टली कंपनीमध्ये कसं असतं माहीत आहे का? आपल्याच पैशावर व्याज पण अप्लाय केलं जातं, पण ते अप्लाय केलं जातं, पेबल केलं जातं. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट 2 लाख रुपये आहे तर आता दाखवेल 2,02,000 अशी इन्व्हेस्टमेंट दाखवेल इथं, कारण की इंटरेस्ट घेतलेला आहे इथं. तर चला जाऊया टॅली सॉफ्टवेअरमध्ये आणि इंटरेस्ट पेबल ही F7 मध्ये एंट्री येणार, कारण की ह्या ॲडजस्टमेंट एंट्री असतात पेबलच्या. तर Alt C करायचं इथं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल पेबल 1% असं टाईप करायचं इथं. आणि ही एंट्री इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये द्यायचं, कारण की बँकेचे जर आपण लोन घेतलं असतं तर त्याचं सुद्धा इंटरेस्ट सोबत आपल्याला पेड केला असतं. पण अमाऊंट इन्स्टॉलमेंटमध्ये पेडच नाही करायची आपली, कारण की मालकाचीच पैसे आहेत, त्यामुळं इंटरेस्ट पेबल करायचं आहे. म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचं आणि ती अमाऊंट टाकायची आहे. अमाऊंट आहे टोटली 4,000 रुपये. आणि मिस्टर गणेश जो आहे तो आहे किती? 2,000. आणि सॉरी, इथं पहा ड्रॉइंग वेगळी घेतली, आपल्याला मिस्टर गणेश घ्यायचं आहे. मिस्टर गणेश, हा आता आलं का? मिस्टर गणेश घ्यायचं आहे इथं आणि 2,000 टाकायचं आहे तिथं. आणि इथं सुद्धा मिस्टर रमेश घ्यायचं आहे आणि 2,000. म्हणजेच त्यांच्या खात्यावर इथं त्यांची इन्व्हेस्टमेंट 2,00,000, 2,000, 2,00,000, 2,000 दाखवेल पहा. अशा पद्धतीने त्यांना इंटरेस्ट पेबल केलं. इथं कुठंही कॅश किंवा बँक येणार नाही. चला, एवढं झालंय. आता पाहूया 4,70,900 ही बॅलन्स शीट टॅली झालेली आहे का? मग जायचंय, स्केप करायचं आणि बॅलन्स शीटमध्ये जायचं इथं. आणि इथं 4,70,900 ही बॅलन्स शीट झालेली आहे. आपण इथं जाऊन काय करायचं? डिटेल्समध्ये शॉर्टकट की Alt F5 डिटेल्समध्ये पाहिल्याच्या नंतर हे सर्वच दिसेल. आणि याच्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट हे कितीचा दिसेल? ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट नंतर पाहूया. पहिले कॅश इन हँड पाहूया. 3,85,100. तर कॅश इन हँड अगदी बरोबर आहे 85,100. ग्रॉस प्रॉफिट तुमची 30ची आहे आणि नेट प्रॉफिट 22,500 आहे. ऐका, ग्रॉस प्रॉफिट 30 आणि नेट प्रॉफिट 22,500. तर अशा पद्धतीनं आपण कुठलं प्रॉब्लेम नंबर 10 केलेला आहे. कंपनी नेम घेतलेला आहे गणेश प्रायव्हेट LTD. आवडला असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता.